नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला 21 दिवसाची सेवा करणे शक्य नसल्यास श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी ही 5 महत्त्वाची कामे करा. आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे, कारण आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनी करायची 5 महत्त्वाची कामे. हा दिवस केवळ उत्सव नाही, हा दिवस आहे कृतज्ञतेचा, भक्तीचा आणि कृपेचा. असं मानलं जातं की प्रकट दिनी केलेली सेवा अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रकट दिनाचे महत्त्व. स्वामी समर्थ म्हणजे दया, करुणा आणि भक्तीचे मूर्तीस्वरूप. त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन हजारो भक्तांचे जीवन बदलले. प्रकट दिन म्हणजे तो पवित्र दिवस ज्या दिवशी स्वामींनी आपल्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती भक्तांना दिली. या दिवशी केलेली सेवा मनशांती देते, अडचणी कमी करते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. हा दिवस आपल्यासाठी संधी आहे श्रद्धा अधिक दृढ करण्याची. आता पाहूया 5 महत्त्वाची कामे. नंबर 1. सकाळी लवकर उठून स्वामींची विशेष पूजा. प्रकट दिनी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. स्वामींच्या प्रतिमेला गंध, फुले, अक्षदा अर्पण करावे. दिवा लावून शांत मनाने प्रार्थना करावी. प्रार्थना करताना मनात एकच भावना असावी, स्वामी माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. पूजेपेक्षा भावना महत्त्वाची असते. नंबर 2. नामजाप आणि मंत्रजाप. स्वामी समर्थांना सर्वात प्रिय आहे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. या दिवशी या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करण्याचा प्रयत्न करा. नामजाप केल्याने मन स्थिर राहते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. झोपण्यापूर्वी 11 वेळा नामजाप करा. नंबर 3. अन्नदान किंवा सेवा कार्य. स्वामी समर्थांनी नेहमी दयाभाव शिकवला. या दिवशी गरजूंना अन्नदान करा, पक्ष्यांना धान्य टाका, एखाद्या गरीब कुटुंबाला मदत करा. दान हे प्रदर्शनासाठी नसते, ते मनापासून आणि नम्रतेने करायचे असते. स्वामींची खरी सेवा म्हणजे समाजसेवा. नंबर 4. स्वामी चरित्र वाचन किंवा पारायण. प्रकट दिनी स्वामी चरित्रातील एक अध्याय वाचा. घरात सर्वांनी मिळून आरती करा, भजन किंवा नामस्मरण करा. ज्या घरात नामस्मरण चालते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही. नंबर 5. 21 दिवसाच्या सेवेचा संकल्प. प्रकट दिनी एक छोटासा पण दृढ संकल्प घ्या. उदाहरणार्थ, दररोज 11 नामजप, दर गुरुवारी विशेष पूजा, दर आठवड्याला एक चांगले कार्य. संकल्प केल्याने श्रद्धा मजबूत होते आणि सातत्यामुळे कृपा अनुभवास येते. भक्तांनो, स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. आपण जर प्रामाणिक श्रद्धेने त्यांच्याकडे गेलो तर ते कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. प्रकट दिन हा फक्त एक दिवस नाही, तो आहे नवीन सुरुवात करण्याची संधी. जर तुम्हालाही स्वामी समर्थाची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेवटी एकच, श्री स्वामी समर्थ.